राजस्थान कोटा येथील सुप्रसिद्ध बन्सल क्लासेसची शाखा वरुड शहरात सुरू। बन्सल क्लासेसच्या वरुड शाखेचे उद्घाटन मोठ्या उत्साहात संपन्न झाले असून ई स्कूल वरुड आणि बायो एक्सेल वरुड यांच्या संयुक्त विद्यमाने वरुड शहरात राजस्थान कोटा येथील सुप्रसिद्ध बन्सल क्लासेसची शाखा सुरू करण्यात आली आहे। वरुड तालुक्यातील हजारो विद्यार्थ्यांना वरुड शहरातच मुंबई पुण्यासारखे शिक्षण आता बन्सल क्लासेसमुळे घेता येणार असून आता वरुड तालुक्यातील शेकडो विद्यार्थी गरुड झेप घेणार आहे। वरुड तालुक्यातील हजारो विद्यार्थी देखील आता बन्सल क्लासेसच्या माध्यमातून आपली स्वप्न पूर्ण करणार असून विशेष म्हणजे आता वरुड शहरातच बन्सल क्लासेसची शाखा सुरू झाल्याने आपल्या वरुड तालुक्यातील हजारो विद्यार्थ्यांना देशाच्या पातळीवर शिक्षण क्षेत्रात स्पर्धा करता येणार असून आता त्यांना योग्य आणि विद्यार्थ्यांचा पाया मजबूत करणारे शिक्षण आपल्या वरुड शहरातच मिळणार आहे। वरुड शहरापर्यंत म्हणजे कोट्यापासून महाराष्ट्र आणि आज परळी आणि संभाजीनगर पासून वरुड पर्यंत आज पवन सर आणि अजय सर यांनी हे जे शिक्षणाचं रोपटं इथं लावलेलं आहे, पण याचा भविष्यात येणाऱ्या ज्या स्पर्धा परीक्षा आहेत यामध्ये मोठा फायदा होणार आहे। आणि वरुड वाशियासाठी मी आज बन्सल क्लासेस स्टेट हेड या नात्यानं सांगतो की स्पर्धा परीक्षेमध्ये जर आपल्या पाल्याला टिकवायचं असेल तर आपल्याला स्पर्धा परीक्षा आहे शालेय पातळीपासून म्हणजे 5वी पासून स्कॉलरशिप परीक्षा आहे, 6वीची होमी बाबा आहे, MTSC आहे, ऑलिम्पियाड आहे, या सर्व परीक्षेमध्ये आपल्या पाल्यांना सहभागी करावं। म्हणजे शालेय शिक्षण आणि स्पर्धा ह्या त्याच सिलेबसवर त्याच अभ्यासक्रमावर ह्या परीक्षा असतात। त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांनी असं कुठेही गोंधळून जाता काही गरज नाही किंवा आता जे टक्केवारी किंवा आपण जे पर्सेंटेज म्हणतो याचा काळ राहिला नाही। आज बेसमेंट, फंडामेंटल, बेसिक हे जर इयत्ता 5वी ते 10वी मध्ये जर विद्यार्थ्याचं तयार झालं तर येणाऱ्या भविष्यातल्या मेडिकल, इंजिनिअरिंग, MPSC, UPSC, बँकिंग फक्त वन नेशन नाही तर वन वर्ल्ड, देश पातळीवर आणि जग पातळीवरच्या ज्या परीक्षा आहेत त्या परीक्षेमध्ये आपल्या वरुड परिसरातील विद्यार्थी सुद्धा आपल्याला देदीप्यमान यश मिळवताना दिसते। त्यामुळे विद्यार्थी पालकांनी असं गोंधळून जायचं नाही। त्याच अभ्यासक्रम शाळेचा अभ्यासक्रमच शिकवणार आहेत, पण तो अभ्यासक्रम आपण स्पर्धा परीक्षेच्या लेवलला, कॉम्पिटिटिव्हच्या लेवलला, इंटिग्रेटेड ज्याला म्हणतो त्या लेवलला नेऊन शिकवणार आहेत। म्हणजे असं काही इथं बन्सलमध्ये खूप वेगळा अभ्यासक्रम आहे, काही नवीन बुक्स आहेत असं काही नाही, शाळेचाच अभ्यासक्रम आहे। त्याचं फॉर्मॅट जे आहे ते शिकवण्याचं थोडं चेंज आहे, पण तेच दर्जेदार कोट्याचं शिक्षण आज आपल्या शहरात येत असेल तर आपल्याला जाण्याची आवश्यकता नाही। वेल क्वालिफाईड फॅकल्टी, क्वालिटी स्टडी मटेरियल, क्वालिटी तुमच्या DPP, क्वेश्चन पेपर आणि आपला पाल्य आपल्या डोळ्यासमोर, आपल्या नजरेसमोर इथे शिकतोय, इथं ते शिक्षण मिळतंय, आपण त्या शिक्षकांना भेटू शकतो। आणि त्यांचा जो बेसिक फाउंडेशनचा पार्ट म्हणजे काय की त्यांचे कॉन्सेप्ट लर्निंग असतात, कॉन्सेप्ट असतात, ते काहीच अभ्यास करत नाही। तर आम्हाला कुठेतरी असं उणीव जागत होती का मुलं आहे कॅपेबल ग्रामीण भागातले, पण त्यांना दिशा नाही भेटून राहिली। एक 5वी ते 10वी त्यांचा जो पाया आहे, फाउंडेशन आहे, तो त्यांचा इम्प्रूव्ह झाला पाहिजे, पक्का झाला पाहिजे। तर या उद्देशानं आपण बन्सल क्लासेस आणला जेणेकरून 5वी ते 10वी मध्ये मुलांचा पाया, फाउंडेशन क्लासेस हे आम्ही कम्प्लीट करू। अनेक वर्षापासून शिक्षण क्षेत्रामध्ये आम्ही कार्यरत आहोत आणि जेव्हा जेव्हा आम्ही 11वी आणि 12वीला शिकवत होतो तेव्हा मनात एक नेहमी खंत राहायची, जर 10वी पर्यंत विद्यार्थ्यांचं बेसिक क्लिअर राहिलं असते तर आज विद्यार्थ्यांना जेई किंवा नीट सारखं लवकर क्रॅक करण्यात आलं असतं। ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता फार आहे, त्यांच्या बुद्धीला जर चालना मिळाली तरी जर त्यांचे बेसिक कन्सेप्ट क्लिअर झाले, त्यांचं जे फाउंडेशन आहे ते जर चांगलं असेल तर मग आपल्या भागातले विद्यार्थी गुणवत्ता यादीमध्ये पहिल्या 10 क्रमांकामध्ये निश्चितच येऊ शकतो। त्याच्यामुळे त्यांचा बेस स्ट्रॉंग करण्यासाठी, फाउंडेशन स्ट्रॉंग करण्यासाठी आम्हाला असं वाटलं की ते बन्सल क्लासेस आणणं आवश्यक आहे।